अमोल पालेकरांनी सांगितला स्मिता पाटील यांना न सांगता केलेल्या सीनचा प्रसंग. ऍक्टर झाले होते हैराण. पालेकर यांनी चित्रपटाच्या शूटिंगचा प्रसंग सांगितला आहे. श्याम बेनेगल यांनी पालेकरांना एका सीनच्या शूटिंग दरम्यान अभिनेत्री स्मिता पाटील यांना नकळत झापड मारायला सांगितले होते. या गोष्टीला माझा पूर्णपणे विरोध होता, पण श्याम बेनेगल ठाम होते. तो प्रसंग आजवर विसरू न शकल्याचं पालेकर म्हणाले आहे. तसेच हा प्रसंग शूटिंग दरम्यान कलाकारांमधील समंती आणि संवादाचे महत्त्व अधोरेखित करतो असंही त्यांनी नमूद केलं आहे. श्याम बेनेगल यांनी मला सांगितलं की मी तिला न सांगता झापड मारायचे आहे. मी नकार दिला नाही, मी ते नाही करू शकत असं मी म्हणाल. मी रिहर्सल न केलेली कोणतीही गोष्ट करण्यास नकार दिला, कारण तुम्ही काय करणार आहात हे तुमच्या सहकलाकाराला माहीत असायला हवं. त्याच्या नकळत काहीही करणं म्हणजे चुकीचं आहे, म्हणून मी ते नाही करणार. मी महिलेवर हात कसा उचलू? मी हादरलो होतो. मी माझ्या आयुष्यात असं कधीच केलेलं नाही आणि मी ते कधीच करणार नाही असे अमोल पालेकर म्हणाले. त्यांनी पुढे म्हटलं, शॉट सुरू झाला आणि स्मिता अभिनय करू लागली. त्याच दरम्यान एका क्षणी मी तिचा हात धरून तिला झापड मारली. स्मिता भांबावली होती. तिला विश्वासच बसत नव्हता की मी तिला झापड मारली आहे. ती घाबरली होती. तिला अपमानित वाटत होतं. ती संतापली होती. कॅमेरा फिरत होता. सीन कट झाला नव्हता. कॅमेराचे तिचे सगळे हावभाव रेकॉर्ड केले. मी स्तब्ध होऊन तिच्याकडे पाहत उभा होतो. मी बाकी सगळं विसरलो होतो. काय प्रतिक्रिया द्यावी हेच मला कळत नव्हतं. तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघून मला खूप अस्वस्थ वाटत होतं. अमोल पालेकर आणि स्मिता पाटील दोघांनाही हा प्रसंगानंतर अश्रू अनावर झाले होते. श्याम बेनेगल कट म्हणाले आणि मी आधी स्मिताकडे गेलो आणि तिला मिठी मारली. तिची मनापासून माफी मागितली. मी म्हणालो, मला खूप माफ कर स्मिता, आणि आम्ही दोघेही खूप रडलो. भूमिकाचे शूटिंग करताना आमच्याबरोबर हा प्रसंग घडला होता असे पालेकर म्हणाले. तर मित्रांनो, तुम्हाला काय म्हणायचं आहे या पूर्ण प्रसंगावर आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच मराठी अपडेटसाठी आमचं चॅनल वायर मराठीला सबस्क्राईब नक्की करा.